अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. श्रावण महिना म्हणजे भक्तीचा महिना. घरात देवपूजेचा सुगंध, मंदिरात घंटानाद, शिवनामाचा गजर आणि प्रत्येकाच्या मनात आपल्या आराध्य देवतेच्या चरणी काहीतरी मागण्याची, काहीतरी अर्पण करण्याची भावना. पण जरा विचार करा, आपण देवीची पूजा करतोय, व्रत करतोय, संकल्प करतोय, पण त्या पूजेची योग्य पद्धत आपल्याला खरंच माहित आहे का? वैभव लक्ष्मीचं व्रत केवळ उपवास करण्याचं नाव आहे का? शुक्रवारी काही पदार्थ न खाणं म्हणजे व्रत पूर्ण झालं का? की या व्रतामागे आहे श्रद्धा, शिस्त, सात्विकता आणि देवीच्या चरणी मनापासून केलेली सेवा. आणि या श्रावण महिन्यातूनच जर आपण या व्रताची सुरुवात केली तर 5 शुक्रवार, 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवार असा संकल्प कसा करायचा, आज आपण हे सगळं अगदी सोप्या भाषेमध्ये आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत समजून घेणार आहोत. कारण अनेक भक्तांच्या मनात एकच प्रश्न असतो, मला व्रत करायचं आहे, पण नेमकं कसं करायचं? मांडणी कशी करायची? उपवास करायलाच हवा का? मासिक पाळी आली तर काय करायचं? गावी गेलो तर व्रत मोडतं का? घरात बाकीचे लोक मांसाहार करत असतील तर काय करायचं? आणि सर्वात महत्वाचं, देवी समोर आपण काय अर्पण करू शकतो यापेक्षा आपल्या मनात काय आहे हे देवी पाहते का? चला तर मग आजची ही संपूर्ण सेवा समजून घेऊया. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्रावण महिना सुरू झाला की भगवान शंकरांची सेवा, स्वामींची सेवा, देवीची उपासना आणि विविध व्रत वैकल्यांना विशेष महत्व दिलं जातं. याच काळात अनेक घरांमध्ये वैभव लक्ष्मी मातेचं शुक्रवारचं व्रत केलं जातं. हे व्रत स्त्रियांनीच करायचं असतं असा समज काही ठिकाणी आढळतो, पण श्रद्धेने संकल्प करून उपासना करण्यासाठी केवळ स्त्री किंवा पुरुष अशी मर्यादा मानली जात नाही. आपल्या घरातील परिस्थिती, श्रद्धा आणि शक्यतेनुसार प्रत्येक भक्त ही सेवा करू शकतो. काही जण 5 शुक्रवारांचा संकल्प करतात, काही जण 11 शुक्रवार करतात, तर काही जण 21 शुक्रवारांचा संकल्प करतात. म्हणून तुमच्यासाठी किती शुक्रवार शक्य आहेत हे आधी ठरवा. संकल्प मोठा असण्यापेक्षा तो श्रद्धेने आणि सातत्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न महत्वाचा आहे. वैभव लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा किंवा संपत्ती नाही. घरात सुख, समाधान, अन्नधान्याची भरभराट, कुटुंबातील सौख्य, मनाची स्थिरता आणि जीवनात समृद्धीची भावना, या सगळ्याला व्यापक अर्थाने वैभव म्हणता येईल. म्हणूनच अनेक भक्त देवीच्या चरणी आपली इच्छा ठेवून व्रत करतात. पण एक गोष्ट मनापासून लक्षात ठेवा, व्रत म्हणजे देवासोबत केलेला व्यवहार नाही. मी 11 शुक्रवार करतो म्हणून माझी इच्छा पूर्ण झालीच पाहिजे असा हिशेब भक्तीमध्ये देखील नसतो. आपण संकल्प करतो, सेवा करतो आणि त्याचबरोबर आपल्या कर्मावर, प्रयत्नांवर आणि योग्य वेळेवर देखील विश्वास ठेवतो. देवाकडे प्रार्थना करायची, पण प्रयत्न सोडायचे नाहीत. हीच खरी भक्ती आहे. आता प्रश्न येतो, संकल्प कधी करायचा? पहिल्या शुक्रवारी तुम्ही संकल्प करू शकता. 5 शुक्रवार करायचे असतील तर 5, 11 करायचे असतील तर 11 किंवा 21 शुक्रवारांचा संकल्प करायचा असेल तर तो देखील तुम्ही करू शकता. संकल्प करण्यापूर्वी मन शांत करा. देवी समोर बसून आपल्या मनातील इच्छा सांगा, माते, माझ्याकडून ही सेवा श्रद्धेने, नियमाने आणि शक्य तितक्या शुद्ध भावनेने पूर्ण होऊ दे. माझ्या हातून काही चूक झाली तर क्षमा कर, अशी साधी प्रार्थना करा. आता पाहूया या व्रताची मांडणी. सर्वप्रथम स्वच्छ जागा निवडा. देवघरात किंवा घरातील स्वच्छ जागी ही मांडणी करता येते. जागा मोठी असण्याची गरज नाही, भाव मोठा असावा. एका चौरंगावर किंवा पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरा. त्यानंतर तांदळाची छोटीशी रास तयार करा. त्यावर हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करा. या तांदळावर कलशाची स्थापना करता येते. कलश तांब्याचा असेल तर उत्तम, उपलब्ध नसेल तर स्वच्छ धातूंचा कलश वापरू शकता. कलशामध्ये स्वच्छ पाणी भरावं. त्यामध्ये एक नाणं आणि सुपारी ठेवण्याची प्रथा आहे. हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं अर्पण करा. कलशासमोर कुंकवाने स्वास्तिक काढू शकता. काही परंपरांमध्ये 8 दिशांचे प्रतीक म्हणून रेषा काढण्याची पद्धत देखील आहे. त्यानंतर एका छोट्या वाटीत तांदूळ घ्या. त्यामध्ये आपल्या घरातील सोन्याचा किंवा चांदीचा दागिना ठेवू शकता.
असं काही उपलब्ध नसेल तर 1 रुपयाचं नाणं देखील श्रद्धेने ठेवू शकता, कारण देवीला वस्तूची किंमत महत्वाची नसते, आपल्या भावनेची किंमत असते. घरात महालक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती कलशाजवळ ठेवावी. फक्त महालक्ष्मीचा फोटो असायलाच हवा अशी सक्ती नाही. घरात उपलब्ध असलेली देवीची प्रतिमा श्रद्धेने ठेवू शकता. श्रीयंत्र असेल तर कलशाच्या जवळ ठेवू शकता, नसेल तर त्याची चिंता करू नका. देवपूजेसाठी उपलब्ध साधनांपेक्षा मनातील भक्ती महत्वाची. त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करायची. 2 विड्याची पाने घेऊन त्यावर तांदळाची छोटी रास ठेवावी. हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करून झाल्यावर गणपतीची मूर्ती ठेवावी. धूप, दीप आणि फुलं अर्पण करावे. गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता, कारण कोणतीही मंगल सेवा करण्यापूर्वी विघ्नहर्त्याचं स्मरण करणं ही आपल्या परंपरेतील सुंदर अशी भावना आहे. त्यानंतर कलशाच्या एका बाजूला घंटी आणि दुसऱ्या बाजूला शंख ठेवता येतो. उपलब्ध असेल तर फळ अर्पण करा. केळी असेल तर केळी, अन्य फळ असेल तर ते तुम्ही अर्पण करू शकता. आणि काहीच उपलब्ध नसेल तर मनापासून केलेली प्रार्थना देखील पुरेशी आहे. मांडणी आता पूर्ण झाली, पण स्वामी भक्तांनो, मांडणी सुंदर झाली म्हणजे पूजा पूर्ण झाली असं नाही. आता येतो सर्वात महत्वाचा भाग, सेवा. सर्वप्रथम गणपती बाप्पांना नमस्कार करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अशी प्रार्थना करून आपल्या सेवेला सुरुवात करा. त्यानंतर महालक्ष्मी मातेचं ध्यान करा. मनामध्ये देवीचं सुंदर रूप आठवा. तिच्या हातून आपल्या घरावर कृपा, समाधान आणि सद्बुद्धीचा प्रकाश पडतोय अशी भावना मनात ठेवा. वैभव लक्ष्मी व्रतामध्ये व्रतकथा वाचण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. कथा उपलब्ध असेल तर पुस्तकातून वाचा. वाचता येत नसेल तर घरातील एखाद्या व्यक्तीकडून ती वाचून घ्या. आणि तेही शक्य नसेल तर भक्तिभावाने कथा ऐकू शकता. आजच्या काळात साधनेची अनेक माध्यमं उपलब्ध आहेत, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, फक्त आवाज ऐकणं आणि मनापासून सेवा करणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. ऐकत असाल तर मन देवाकडे असू द्या. कथेतील प्रसंग फक्त ऐकू नका, त्यामागचा भाव समजून घ्या. वैभव लक्ष्मी मातेची उपासना म्हणजे आपल्या घरातील अहंकार, असंतोष आणि नकारात्मकता दूर करून समाधानाची भावना वाढवण्याचा एक सुंदर आध्यात्मिक प्रयत्न आहे. यानंतर अष्टलक्ष्मीचं स्मरण करता येतं. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, आदिलक्ष्मी, विजयलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, वीरलक्ष्मी, संतानलक्ष्मी. देवीच्या या विविध रूपांचं स्मरण करताना एक गोष्ट मनात ठेवा, आपल्याला केवळ धन नको, घरात अन्न असावं, आरोग्य असावं, मुलाबाळांच्या जीवनात सुख असावं, कुटुंबात प्रेम असावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मनात समाधान असावं. यालाच खरं वैभव म्हणता येईल. त्यानंतर लक्ष्मी स्तवन, महालक्ष्मीचं ध्यान, श्रीसूक्त, कणकधारा स्तोत्र आणि महालक्ष्मी अष्टक यापैकी आपल्या क्षमतेनुसार सेवा करू शकता. विशेषतः महालक्ष्मी अष्टक हे श्रद्धेने म्हटलं जातं. एकदा म्हणता आलं तरी उत्तम. 3 वेळा, 5 वेळा किंवा अधिक वेळा म्हणण्याची इच्छा असेल तर आपल्या वेळेनुसार तुम्ही म्हणू शकता. देवापुढे बसून वेळेची स्पर्धा करायची नसते. मन किती वेळ देवाजवळ राहिलं हे महत्वाचं. आता अनेक जणी विचारतात, आई उपवास केलाच पाहिजे का? त्याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. शरीराला झेपत असेल तर उपवास करा, फळाहार करा, दूध किंवा चहा घेऊन व्रत करा. काही जण बगर, खिचडी किंवा फराळाचा आहार घेतात. पण तब्येतीची अडचण असेल, औषधं सुरू असतील, गर्भावस्था असेल किंवा डॉक्टरांनी उपवास टाळण्यास सांगितलं असेल तर शरीराला त्रास देणं हा भक्तीचा मार्ग नाही. देवाला तुमची प्रकृती बिघडलेली नको, तुमची श्रद्धा हवी. म्हणून उपवास शक्य नसेल तर सात्विक आहार घेऊन सेवा करा, कारण व्रताचा खरा अर्थ फक्त अन्नत्याग नसून मन, वाणी आणि आचरण यांच्यावर संयम ठेवण्याचा देखील आहे. आता येतो एक महत्वाचा प्रश्न, शुक्रवारी घरात मांसाहार चालतो का? जर तुम्ही संकल्पयुक्त वैभव लक्ष्मी व्रत करत असाल तर संकल्प पूर्ण होईपर्यंत सात्विकता आणि संयम पाळण्याची परंपरा आहे. विशेषतः ज्या दिवशी तुमची पूजा आणि व्रत आहे त्या दिवशी मांसाहार टाळणं योग्य मानलं जातं. काही घरांमध्ये संपूर्ण संकल्पाच्या काळात
मांसाहार टाळला जातो. तुम्ही कोणती पद्धत स्वीकारता हे तुमच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार आणि श्रद्धेनुसार ठरवा. कांदा लसूण या बाबतीत देखील प्रत्येक घरची परंपरा वेगळी असू शकते. म्हणून दुसऱ्याच्या पद्धतीला चुकीचं ठेवण्यापेक्षा आपल्या श्रद्धेप्रमाणे सात्विक आचरण करणं अधिक महत्वाचं. आता पूजा झाल्यानंतर नैवेद्याची वेळ येते. घरात उपलब्ध असलेल्या सात्विक पदार्थांचा नैवेद्य दाखवा. रव्याची खीर, गोड पदार्थ किंवा आपल्या परंपरेनुसार जे शक्य असेल ते अर्पण करा. देवी समोर ताट मोठं असण्याची गरज नाही. एका छोट्याशा नैवेद्यामागही जर मनापासून प्रेम असेल तर तोच भाव सर्वात मोठा ठरतो. यानंतर महालक्ष्मीची आरती करा. गणपती बाप्पांची आरती करा. देवी समोर हात जोडून आपल्या मनातील इच्छा सांगा. पण इच्छा सांगताना शेवटी एक वाक्य नक्की म्हणा. माते, माझ्या इच्छेपेक्षा माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला दे आणि ते स्वीकारण्याची बुद्धी देखील मला दे. ही प्रार्थना खूप मोठी आहे, कारण कधी कधी आपण मागतो एक गोष्ट पण आयुष्य आपल्याला त्यापेक्षा चांगली गोष्ट देत असतं. आता या व्रतामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या अनेक भक्तांना माहीत नसतात आणि त्यामुळेच मनात प्रश्न निर्माण होतात. माझा शुक्रवार राहिला तर, मी गावी गेले तर, मासिक धर्म आला तर, सुतक आला तर, माझा उपवास झाला नाही तर माझे व्रत मोडेल का? चला आता या सगळ्या प्रश्नांची शांतपणे उत्तरं समजून घेऊया. सर्वप्रथम गावाला जाण्याचा प्रश्न. समजा तुम्ही 11 दिवसांचा संकल्प केला असेल आणि त्यातील एखाद्या शुक्रवारी तुम्हाला तुमच्या मूळ गावी जावं लागत असेल तर श्रद्धा सोडायची नाही. तिथे तुम्ही स्वच्छ जागी देवीची साधी पूजा करू शकता, कारण देवी ही एका ठराविक जागेमध्ये बंदिस्त नाही. आपण जिथे श्रद्धेने तिचं स्मरण करतो तिथेच तिची आठवण होते. मोठी मांडणी करता आली नाही तरी चालेल. छोटी पूजा करा, दीप लावा, कुंकू अक्षदा अर्पण करा, महालक्ष्मीचं स्मरण करा, कथा वाचा किंवा ऐका आणि मनापासून प्रार्थना करा. मात्र एखाद्या कारणामुळे संपूर्ण सेवा त्या दिवशी झालीच नाही तर स्वतःला दोष देत बसू नका. तो शुक्रवार आपल्या संकल्पाच्या मोजणीत न धरता पुढचा शुक्रवार सुरू करण्याची पद्धत काही भक्त स्वीकारतात. संकल्प करताना सातत्य महत्वाचं आहे, पण अनपेक्षित परिस्थितीत भक्ताला अपराधीपणाचं रूप देऊ नका. आता सुतक किंवा अशा काही कारणांमुळे सेवा थांबली असेल तर याबाबत वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये आणि परस्परांमध्ये वेगवेगळे नियम आहेत की काही परंपरांमध्ये मोठा खंड पडला तर संकल्प नव्याने सुरू करण्याची पद्धत आहे. तुम्ही काही ठिकाणी शक्य असल्यावर सेवा पुढे सुरू केली जाते. म्हणून आपल्या घरातील परंपरा आणि ज्येष्ठांचा सल्ला लक्षात घ्या. देवभक्तीमध्ये अंधभक्ती नको, श्रद्धा हवी, शिस्त नको आणि विवेक देखील हवा. मासिक धर्माबाबत अनेक महिलांच्या मनात अपराधी भावना निर्माण होते, पण याबाबत वेगवेगळ्या धार्मिक परंपरा आहेत. तुमच्या कुटुंबामध्ये जी पद्धत पाळली जाते ती पाळा. त्या काळात प्रत्यक्ष पूजा करणं शक्य नसेल तर मनात देवीचं स्मरण करा, नामस्मरण करा आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम झाल्यावर सेवा पुन्हा सुरू करा. देवीपासून आपण दूर झालो असं समजण्याची गरज नाही, कारण देवाचं स्मरण मनातून होत असतं. आता आणखी एक महत्वाची गोष्ट, व्रताचा संकल्प केला म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीवर तो नियम बदलायचा नाही का? तो नियम लादायचा आहे का? असं नाही. ज्याने संकल्प केला आहे त्याने आपल्या आचरणात सात्विकता ठेवण्याचा प्रयत्न करावा. विशेषतः संकल्पाच्या दिवशी मांसाहार टाळणं ही अनेक घरांमध्ये पाळली जाणारी परंपरा आहे. संपूर्ण संकल्प काळात मांसाहार टाळायचा की केवळ व्रताच्या दिवशी हे आपल्या श्रद्धा आणि कुटुंब परंपरेनुसार ठरवता येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, व्रत करताना मनामध्ये सतत चिडचिड, राग आणि भांडण असेल आणि फक्त उपवास केला असेल तर व्रताचा आध्यात्मिक हेतू कमी होतो. कारण देवी समोर दिवा लावून बाहेर येऊन जर आपण कोणाला दुखवलं तर आपल्याला स्वतःलाच विचार करायला हवा. आपण देवीला नैवेद्य दिला पण आपल्या वागण्यात गोडवा आणला का? हा प्रश्न स्वतःला विचारा. वैभव लक्ष्मी म्हणजे केवळ घरात पैसा वाढवा अशी इच्छा नाही. घरात लक्ष्मी टिकावी यासाठी समाधान, संयम, प्रामाणिकपणा आणि कष्ट देखील लागतात. म्हणून व्रतासोबत आपले व्यवहार देखील बदलायला हवेत. अनावश्यक खर्च कमी करणं, अन्नाची नासाडी न करणं,
गरजूला शक्य तितकी मदत करणं, घरातील मोठ्यांचा आदर करणं, स्त्रियांचा सन्मान करणं आणि आपल्या कमाईतून शक्य असेल एवढं दान करणं, ही सुद्धा लक्ष्मीचीच सेवा आहे. आता संकल्प किती शुक्रवारांचा? 5, 11 की 21? यासाठी एकच उत्तर नाही. ज्याला जितकं शक्य आहे तितका संकल्प त्याने करायचा आहे. 5 शुक्रवार शक्य असतील तर 5 करा, 11 शक्य असतील तर 11 करा, 21 करायची क्षमता आणि श्रद्धा असेल तर 21 करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 11 शुक्रवार करून देवाकडून 11 मागण्या करण्यापेक्षा 11 शुक्रवार मनापासून देवाजवळ बसणं अधिक मोठं आहे. काही भक्तांना व्रताच्या काळात वेगवेगळे अनुभव येतात. कुणाचं अडकलेलं काम होतं, कुणाच्या घरातील वातावरण सुधारतं, कुणाला मानसिक आधार मिळतो, कुणाला एखादा नवीन मार्ग सापडतो. हे अनुभव प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार वेगवेगळे असू शकतात, पण प्रत्येक अनुभवाला चमत्कार म्हणण्यापेक्षा त्यातून मिळालेली सात्विकता आणि श्रद्धा जपणं हे महत्वाचं आहे. देवीसमोर प्रार्थना करत असताना आपल्या मनात अशी भावना असू द्या, माते, माझ्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी मला योग्य मार्ग दाखव, माझ्यात योग्य निर्णय घेण्याची शक्ती दे. ही प्रार्थना केवळ इच्छा मागण्यापेक्षा खूप मोठी आहे. आता पूजा पूर्ण झाल्यानंतर नैवेद्य दाखवा, आरती करा, देवीसमोर बसून काही क्षण शांत राहा, डोळे बंद करा, मनात महालक्ष्मीचं रूप आणा आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करा. माते, आमच्या घरात अन्नाची कमतरता पडू नये, घरातील नात्यांमध्ये प्रेम राहू दे, रोगराईपासून संरक्षण मिळू दे, आमच्या हातून कोणाचं वाईट होऊ नये असं तुम्हाला वाटतं. स्वामी भक्तांनो, देवाकडे मागताना आपण अनेकदा म्हणतो माझं काम झालं पाहिजे, पण त्याऐवजी कधी कधी असं म्हणा, माझं काम योग्य असेल तर ते पूर्ण होऊ दे, नसेल तर ते स्वीकारण्याची बुद्धी दे. यामुळे भक्तीमध्ये एक वेगळाच शांत भाव निर्माण झाला. आता या व्रताच्या काळात महालक्ष्मी अष्टक, श्री सूक्त, कनकधारा स्तोत्र यासारख्या स्तोत्राचं पठण आपल्या श्रद्धेनुसार करू शकता. सगळं एकाच दिवशी जमलं पाहिजे असं नाही. तुमच्याकडे वेळ असेल तर अधिक सेवा करा, कमी वेळ असेल तर थोडी सेवा करा, पण जी सेवा कराल ती मनापासून करा. कारण देवाला आपल्या सेवेतली संख्या नाही, भावना दिसते. कधी कधी एखाद्या भक्ताकडे सोनं चांदी नसतं, मोठा नैवेद्य नसतो, मोठी पूजा करण्याची जागा नसते, पण तो एक दिवा, 2 फुलं अर्पण करतो आणि डोळ्यात पाणी आणून म्हणतो, आई, माझं काही नको, माझ्या घरच्यांना सुखी ठेव. हा भावच कदाचित सर्वात मोठा नैवेद्य असू शकतो. म्हणूनच या श्रावण महिन्यात औचित्य साधा. जर तुमचं व्रत आधीपासून ठरलेलं असेल तर या श्रद्धेने चालू ठेवा. जर अनेक दिवसांपासून मनात विचार येत असेल, आजपासून सेवा सुरू करेन, उद्यापासून नामस्मरण करेन आणि पुन्हा उद्यावर ढकलू नका. आजपासून सुरुवात करा. 5 मिनिटं असतील तर 5 मिनिटं, 10 मिनिटं असतील तर 10 मिनिटं, पण त्या काही मिनिटांमध्ये मनापासून देवीला आठवा आणि या संपूर्ण सेवेमध्ये आपल्या आराध्य स्वामींचं स्मरण विसरू नका. श्री स्वामी समर्थ. महालक्ष्मी ही संपत्तीचीच नाही तर मंगलता, समाधान आणि समृद्धीची भावना जागवणारी देवी म्हणून भक्तांच्या मनात स्थान ठेवते. आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी आज आपण ही सेवा अर्पण करतो, तेव्हा मनात एकच भावना ठेवूया, महाराज, माझ्या हातून सेवा घडू दे, माझ्या घरात शांती राहू दे आणि माझ्या मनातील अहंकार दूर करून मला योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. तर स्वामी भक्तांनो, श्रावणातले हे शुक्रवार फक्त कॅलेंडरवरच्या तारखा समजू नका. हा स्वतःकडे पाहण्याचा काळ समजा, आपल्या घरातील वातावरण बदलण्याचा काळ समजा, आपल्या मनातील नकारात्मक विचार कमी करण्याचा काळ समजा आणि देवाशी आपलं नातं पुन्हा घट्ट करण्याचा काळ समजा. 5 शुक्रवार करा, 11 करा, 21 करा, पण प्रत्येक शुक्रवारी देवीसमोर बसताना एक गोष्ट नक्की सांगा, माते, माझी सेवा स्वीकार, माझ्यामध्ये श्रद्धा ठेव, माझ्यात संयम ठेव आणि माझ्या घरावर तुझी कृपादृष्टी राहू दे. आणि जर या सेवेदरम्यान एखाद्या दिवशी काही चूक झाली, सेवा राहिली, मांडणी नीट झाली नाही, उपवास जमला नाही, तर स्वतःला दोष देऊ नका. हात जोडून म्हणा, माते, माझ्याकडून झालेली चूक क्षमा कर, पुढे तुझी सेवा अधिक श्रद्धेने करण्याची शक्ती दे. कारण भक्ती भीतीने नाही, प्रेमाने नाही. आजची ही संपूर्ण सेवा आपण श्री महालक्ष्मी मातेच्या आणि आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करूया.
ज्यांच्या घरात संकट आहेत त्यांना धैर्य मिळू दे. ज्यांच्या घरात आजार आहेत त्यांना योग्य उपचार आणि शक्ती मिळू दे. ज्यांच्या घरात मतभेद आहेत तिथे प्रेम आणि समजूत निर्माण होऊ दे. ज्याचं काम अडलेलं आहे त्यांना योग्य मार्ग सापडू दे. आणि सर्वात महत्वाचं, प्रत्येकाच्या घरात अन्न, समाधान, प्रेम आणि सद्बुद्धीचा दिवा अखंड तेवत राहू दे. महालक्ष्मी मातेच्या चरणी हीच प्रार्थना आणि आपल्या स्वामींच्या चरणी ही सेवा आज इथेच अर्पण करते. आज आपण इथेच थांबतोय, पण भक्ती थांबवायची नाही. व्हिडिओ संपतोय, पण मनातला स्वामींचा जप संपता कामा नये. घरातला दिवा विझेल, पण श्रद्धेचा दिवा विझू देऊ नका. कारण संकट कितीही मोठं असलं, मनापासून उच्चारलेलं एक नाव मनाला पुन्हा उभं करण्याची ताकद देतं. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.